मनोज जरांगे हे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत। सोशल मीडियावरती अपप्रचार करणाऱ्यांविरोधात जरांगे यांनी आजपासून महाराष्ट्र दौऱ्याची हाक दिलेली आहे। आरक्षण मिळालं तरी सुद्धा काहींकडून गैरसमज पसरवण्याचं काम होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केलेला आहे। सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिली आहे। अन्यथा 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे। तर आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जरांगे पाटील आहेत। आज दुपारी 12 वाजता महाराष्ट्र दौऱ्याला त्यांची सुरुवात होईल। 7 फेब्रुवारीला नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये त्यांचा कार्यक्रम असेल। संध्याकाळी दादर मधल्या शिवाजी मंदिरात जरांगे पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे। 8 फेब्रुवारीला सटाण्यात असतील। 9 फेब्रुवारीला बीडमध्ये जरांगे यांचा दौरा असेल। 10 फेब्रुवारीला अंतरवाली सराटीमध्ये बैठकीनंतर उपोषणाला सुरुवात करतील। तर आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। ते 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करणार असं म्हटलंय। पण तत्पूर्वी जरांगे पाटील यांचा आजपासून आता महाराष्ट्र दौरा सध्या सुरू होत असल्याचं पाहतोय। सोशल मीडियावरती अपप्रचार सतत होत आहे आणि त्याच्याच विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे।